कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। कर्जमाफीची तारीख आता जाहीर केली। विधानसभेत डायरेक्ट कर्जमाफीचा मुद्दा पेटला। कर्जमाफी कधी होणार सांगायला आता भाग पडलं। याची तारीख सुद्धा आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या कर्जमाफीची तुम्ही वाट बघत आहात त्यासाठी सर्व स्तरातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत। शेतकरी आत्महत्या देखील करू लागले आहेत। अनेक शेतकरी समुद्रात उतरून आंदोलन देखील करू लागले आहेत। त्यामुळे आज विधानसभेत जो गोंधळ घडला त्याच्या माध्यमातून अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जमाफी केव्हा होणार याच्या 3 तारखा आता जाहीर केल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, परंतु कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आता थोडी वाईट बातमी देखील आली आहे। यामध्ये सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही। काही शेतकरी यामधून वगळण्यात देखील आता येणार आहेत। याचं कारण सुद्धा आज विधानसभेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। बघा, एका भाषणामध्ये अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे की तुमच्या कर्जमाफीसाठी 3 तारखा आता अजितदादा पवार यांनी दिल्या आहेत। त्या तिन्हीपैकी कोणत्याही एका तारखेला कर्जमाफी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। परंतु शेतकऱ्यांसाठी एक बॅड न्यूज देखील आपण त्यामध्ये म्हणू शकतो। ती म्हणजे अनेक जे शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी 0 रुपये त्या ठिकाणी होणार आहे। तर मग ते शेतकरी कोणते आहेत असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल। यामध्ये बघा 5 प्रकारचे असे शेतकरी आहेत जे राज्य सरकारने यांना बाहेर काढण्याचं ठरवलं आहे। तर ते शेतकरी मग कोणते आहेत बघा, अखेर कर्जमाफीची आज विधानसभेमध्ये तारीख आता समोर आली आहे। 3 तारखा यामध्ये आता सांगितल्या आहेत। त्यामध्ये आता 3 तारखापैकी कोणत्या एका तारखेला तुम्हाला कर्जमाफी होऊ शकते नक्की बघा। आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अखेर कर्जमाफीच्या घोषणेबद्दल मंजुरी आता देत याची तारीख जी आहे तर ती आता जाहीर केली आहे। तसेच त्यांनी कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही तेही आज विधानसभेमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेती पिकासाठी 2019 पासून 2025 पर्यंत केव्हाही कर्ज घेतले असेल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या 20 बँकेतील कर्ज माफ केले जाणार आहे बघा, कोणकोणत्या 20 बँकेतील कर्ज माफ केले जाणार आहे तर त्या बँकांची यादी सुद्धा आज राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आता आली आहे। आज विधानसभेमध्ये कोणत्या तारखेपर्यंत कर्जमाफी होऊ शकते याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे। तसेच कोणकोणत्या बँका यासाठी चालणार आहेत यासाठी ते पण सांगितले। याची यादी जी आहे तर ती तुम्हाला राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। बघा, इथे बँका सुद्धा सांगण्यात आल्या आहेत। बघा, यामध्ये ॲक्सिस बँक आहे, त्यानंतर बघा सिटी युनियन बँक आहे। बघा, कोणकोणत्या बँका कर्जमाफीसाठी चालणार आहेत त्याची यादी सुद्धा आज जाहीर झाली। बघा, कोणकोणत्या बँका आहेत बघा, ॲक्सिस बँक, युनियन, बघा सिटी युनियन बँक, बघा धनलक्ष्मी बँक, ICICI बँक। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेतले बघा, त्यानंतर IDBI बँक, बघा IDFC फर्स्ट बँक, इन्सलंट बँक, कर्नाटका बँक, त्यानंतर बघा पुढची बँक कुठली आहे कोटक महिंद्रा बँक। या बँकेमधून सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे। तर बघा त्यानंतर बघा कॅथलॉग सेव्हिंग बँक, त्यानंतर फेडरल बँक, HDFC बँक, बघा सगळ्यात मोठी HDFC बँक आहे। जवळजवळ 90% शेतकऱ्यांनी आता HDFC बँकेमधून कर्ज घेतलं आहे। त्यानंतर बघा कारकुळ व्यवसाय बँक, त्यानंतर लक्ष्मी, त्यानंतर विलास बँक, त्यानंतर येस बँक। या बँकांमधून तुम्ही जर कर्ज घेतलं असेल शेतकरी मित्रांनो तर तुमच्यासाठी या प्रायव्हेट बँक आहेत। आता बघा सरकारी बँकेमधून अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले, त्याची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये बघा सगळ्यात मोठी बँक आहे बघा, सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये शेतकऱ्यांनी तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामधील शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले जाणार आहे। त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, पंजाब नॅशनल बँकेमधील शेतकऱ्यांचे कर्ज हे आता माफ होणार आहे। त्यानंतर बँक ऑफ बरोदा, बघा यामधील शेतकऱ्यांनी कर्ज भरपूर काढलं आहे ते माफ होणार आहे। बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे माफ होणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास जास्तीत जास्त जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी कर्ज हे घेतले आहेत, त्यांचे सुद्धा 5 नंबरची बँक आहे महाराष्ट्र बँक, ते सुद्धा माफ होणार आहे। त्यानंतर 6 नंबरची बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, तर यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर बघा कॅनरा बँक, या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी अनेक कर्ज काढले आहे, त्यांचे सुद्धा कर्ज हे माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा इंडियन ओव्हरसीज बँक ही सुद्धा मोठी बँक आहे, यामध्ये सुद्धा स्वस्त कर्ज भेटतं, त्यांनी सुद्धा माफ होणार आहे। त्यानंतर बघा इंडियन बँक, आता बघा इंडियन बँक म्हटल्यावर कुठला असं प्रश्न पडला असेल तुम्हाला, कारण ही जी बँक होते तर हिचं नाव होतं पहिला अलाहाबाद बँक, तर आता याचं आता कन्व्हर्टेड झालंय इंडियन बँकमध्ये, त्यामुळे ह्या बँकेमध्ये सुद्धा स्वस्त कर्ज मिळालंय, शेतकऱ्यांनी हे कर्ज या ठिकाणी काढलेलं आहे। त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे। त्यानंतर बघा युको बँक यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे। या ज्या 12 बँका आहेत, सरकारी बँका या ज्या बँका आहेत, तर यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आता कर्ज घेतले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, या ज्या टोटल 20 बँका आहेत यामधील कर्ज हे माफ केले जाणार आहे, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून 5 प्रकारचे शेतकरी वगळण्यात येणार आहेत। तर बघा कोणकोणते शेतकरी यामधून वगळण्यात येणार आहेत बघा, याची यादी सुद्धा आता सरकारकडून समोर आणण्यात आल्या। बघा आता तुम्हाला सांगतो, जे 5 प्रकारचे शेतकरी वगळण्यात आलेत, तर बघा कोणकोणते 5 प्रकारचे शेतकरी वगळण्यात आलेत बघा। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा अनेक शेतकऱ्यांनी 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख अशा प्रकारे 20 लाखापर्यंत इतके जास्त कर्ज काढून ठेवले आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार हे सरसकट कर्जमाफी 3 लाखापर्यंत फक्त माफ करणार आहे, लक्षात ठेवा, फक्त 3 लाख रुपये सरसकट माफ केली जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। अनेक शेतकऱ्यांनी मागील 5 वर्षामध्ये बघा, मागील 5 वर्षामध्ये थोडं थोडं असं करत कर्जाचा आकडा हा 10 लाखापर्यंत गेलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे की अनेक शेतकऱ्यांनी आता मागील 5 वर्षापर्यंत 10 लाखापर्यंत त्यांनी कर्ज काढलंय, परंतु राज्य सरकार काय म्हणते, आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर केली आहे, ती तुम्हाला पुढे समजणार आहे। परंतु सरसकट कर्जमाफी म्हणजे तुमचं 10 लाख 20 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी करणार नाही असं राज्य सरकारने सांगितलंय, फक्त 3 लाख रुपयेपर्यंत कर्ज आम्ही माफ करणार आहे। तर बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो, आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे, जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांचेच कर्ज हे माफ होणार आहे। तर यामध्ये काय सांगितलंय की तुमची उत्पन्नाची मर्यादा जी आहे तर ती चेक केली जाणार आहे। तर तुम्ही जर सावकार असाल, तुमच्याकडे भरमसाठ पैसा असेल, तर तुम्हाला कर्जमाफीचा या फायदा होणार नाही। राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमच्याकडे जर भरपूर पैसा असेल तर तुम्हाला कर्जमाफीची आवश्यकता अजिबात नाही असं यामध्ये म्हणलंय की अनेक घरामध्ये मुले सरकारी नोकरीला आहेत, घरातील काही लोक सरकारी पेन्शन सुद्धा घेत आहेत आणि अशा शेतकऱ्यांना सुद्धा वाटतं की आमची कर्जमाफी सरसकट व्हावी। तर राज्य सरकार काय म्हणते, तुम्हाला एवढं भरपूर असताना, तुमची श्रीमंती असताना तुम्हाला कर्जमाफीची आवश्यकता कशाला आहे असं राज्य सरकार म्हणतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, यासाठी तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड कागदपत्र पाहिजे। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड कशासाठी दिलं जातं तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? बघा आता तुमचे उत्पन्न ज्यावेळी बघा तुमचे जे उत्पन्न आहे तर ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असते, म्हणजेच ज्यावेळी 2.5 लाख रुपयांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी असतं, म्हणजे तुम्ही गोरगरीब शेतकरी असता, तेव्हाच तुम्हाला पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हे सरकार काढून दिले जाते। मग आता तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे का जरा तुम्ही चेक करायचं आहे, जर असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे, तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा या फायदा हा होणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता काय झाले महत्त्वाचा प्रॉब्लेम बघा, अनेक शेतकऱ्यांनी जमीन ही काही जणांची 10 एकर जमीन आहे, काही जणांची 15 एकर जमीन आहे, काही जणांची 20 एकर जमीन आहे, काही जणांची मित्रांनो 50 एकर पर्यंत सुद्धा जमीन काही शेतकऱ्यांची आहे। तर त्या शेतकऱ्यांची पण अपेक्षा हीच आहे की सरकारी आम्हाला कर्जमाफी घोषणा झाल्या, बघा सरकारची कर्जमाफीची घोषणा झाल्या आमचं पण सरसकट कर्ज माफ होईल। परंतु शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पण समजलं पाहिजे, सरसकट 50 एकर 10 एकरचं कर्ज माफ म्हणजे कर्ज किती असेल बघा, की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, एवढी जास्त जमीन आहे, तर तुम्हाला याचा ज्या कर्जमाफी आहे तर याचा फायदा कशाला पाहिजे। आता राज्य सरकार तुम्हाला याचा फायदा देणार नाही, जे खरंच गरजू आणि गरीब जे शेतकरी आहेत त्यांना खरंच कर्जमाफीची जी आहे तर ती आवश्यकता ज्या शेतकऱ्यांना आहे त्यांच्याजवळ अजिबात कोणाजवळ पैसा नाही, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकार करणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारकडून समोर आली आहे। यामध्ये बघा आता शेतकरी मित्रांनो, अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत, त्यानंतर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे,
या दोघांचा विचार करून दोघांच्या विचाराच्या निर्णयानुसार ही कर्जमाफी द्यायची का नाही बघा हे दोघं ठरवतात। म्हणजे अजितदादा पवार यांनी सांगितलं, आज काय सांगितले बघा अजितदादा पवारनी की विधानसभा संपल्यानंतर एक कमिटी स्थापन करून त्यामध्ये कर्जमाफीचा जो निर्णय तर तो कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या तारखेपर्यंत कर्जमाफी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दोन्हीपैकी एका आठवड्यामध्ये तुम्हाला तुमची कर्जमाफीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी व्यक्त केली आहे। तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे तुम्ही दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।